जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अतिशय शैक्षणिक क्षेत्रातील बुद्धिमान अशी व्यक्ती आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेली आहेत. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. त्यांचा सन्मान केला जातोय लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं. आजचा विषय पर्यावरण विषयक विचाराचा आहे आणि पर्यावरणाबद्दलची जाग हीच मुळात उशिरा येते. त्यामुळं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आत्ता गर्दी फारशी नाही आहे, पण हळूहळू वाढेल याची खात्री आहे. पण फक्त भीती एकच आहे की पर्यावरणाचा विचार करताना जसा उशीर होत, आत्ता आपण अशा टप्प्यावरती आलो आहे की दररोजचा दिवस आपल्याला कालच्या दिवसापेक्षा जड वाटायला लागला आहे. दरवर्षीचा उन्हाळा मागच्या वर्षीचा बरा होता असं वाटायला लागला आहे. तीच परिस्थिती पर्यावरणाबद्दलचं कार्य करताना होऊ नये म्हणून या विषयावरती मी ज्या ठिकाणी संधी असेल त्या ठिकाणी विचार व्यक्त करत असतो. आपण माणूस म्हणून सगळीकडे वावरत असतो आणि मानव म्हणून आपल्याला आपला खूप अभिमान आहे. आपण या निसर्गातले सगळ्यात वेगळे घटक आहोत, निसर्गाचे स्वामी आहोत. अशा प्रकारची विचारसरणी आता भारतामध्ये हिंदद्वीप कल्पामध्ये सुद्धा सर्वांच्या वरती गारूड घालणारी ठरलेली आहे. मात्र आपण हे विसरतो की डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि त्याने सांगितलं की माणूस आणि माकड हे सगळे एकाच गटातून आलेले आहेत. वानराचा नर झालेला आहे. आणि आज विज्ञानाच्या दृष्टीनं डार्विनच्या काळामध्ये जे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं त्या तंत्रज्ञानातून चाचण्या केल्यानंतर सुद्धा असं लक्षात आलं की माणूस आणि चिंपाजी हे एका कुळातून आलेले आहेत. चिंपाजी आजही दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडतात. माणसं मात्र जगभर पसरली कारण त्यांनी 4 पायावरती चालायचं सोडून देऊन 2 पायावरती चालायला सुरुवात झाली. आमच्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासानुसार कोणतीही वस्तू कमीत कमी स्थितीज ऊर्जेच्या अवस्थेत राहायचा प्रयत्न करते. आता हे थेट भौतिकशास्त्रातला नियम सांगितला तर समजायला अवघड जातो, पण जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ राहायचा प्रयत्न करते. मी या ठिकाणी उभा राहिलो आहे, मी तासभर उभा राहू शकेन, 1.5 तास उभा राहू शकेन, पण नंतर मला खुर्चीत बसावंसं वाटेल, कुठेतरी बसावंसं वाटेल. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून माझ्या शरीराच्या केंद्राचं अंतर जे आहे ते अंतर कमीत कमी करायचं म्हणजे स्थितीज ऊर्जा कमी करायचा विचार होतो. मी बसून राहिलेलो असेल तर थोड्या वेळानं कमीत कमी मला आडवं व्हावं असं वाटेल, म्हणजेच आणखी अंतर कमी करायचं. आणि झोपलेली अवस्था सगळ्यांना आवडते. आपण स्वतःच्या सुखासाठी सगळ्या गोष्टी बदलत आजच्या परिस्थितीला आलो आणि आज चित्र खूप भीषण तयार झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज या विषयाची मी थोडीशी मांडणी करणार आहे की आपल्याला महात्मा बसवेश्वरांच्या पासून शरण साहित्यातल्या वेगवेगळ्या वचनांच्या माध्यमातून काय संदेश दिलेला आहे आणि आपण कसं वागतोय. त्यासाठी अगोदर आजची परिस्थिती काय आहे हे थोडीशी समजून घ्यायला पाहिजे आणि ही परिस्थिती कशी कशी बदलत गेली. माणूस म्हणून आपण वागायला सुरुवात केली त्यावेळेस इतर प्राण्यासारखंच जंगलात जे निसर्गानं तयार केलेले आहे तेच आपण वापरत होतो, खात होतो, पीत होतो, सगळं काही तेच. आज माझ्या घरातल्या पाण्यावरती विश्वास नाही आहे, माझ्या शेतातल्या पाण्यावरती विश्वास नाही आहे. मी आरोच्या सारखं टेस्ट करत जातो पाणी खरंच त्या क्वालिटीचं येतं आहे का. शेतातलं पाणी आमच्या लहानपणी म्हणजे 40-45 वर्षापूर्वी शेतात ज्यावेळेस आम्ही फिरायला जायचो त्यावेळेस पावसाचं पडलेलं पाणी कुठून तरी वाहत असेल तर खाली वाकून थेट ओठाने पिलेलो आहे आम्ही. आणि हे सांगताना मला लाज वाटत नाही आहे. आज एखाद्या खुर्चीवर असलो म्हणून माझं बालपण विसरायचं मला काही कारण नाही आहे. आणि हा अनुभव समोर असलेल्या लोकांच्या मध्ये अनेकांनी घेतलेला असणार आहे. आज आपल्या घरातल्या पाण्यावरती आपला विश्वास नाही. इतकं बदललं. हे का बदललं मुळात तर माणूस 2 पायावरती चालायला लागला म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागापासून त्याच्या शरीराच्या मध्यभागाचं अंतर वाढत गेलं आणि त्याचं डोकं जास्त चालायला लागलं. ह्या डोकं चालण्यातून त्याने पहिल्यांदा शस्त्र तयार केली, शस्त्रांचा वापर करून स्वतःची सुरक्षा तयार केली. आपला इतिहास फार जुना यशातला भाग नाही आहे. दागिने वापरायला सुद्धा आपण केवळ 40,000 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. केवळ 40,000 वर्षापूर्वी असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस माणसाचा इतिहास कित्येक कोटी वर्षाचा आहे. कोटी वर्षाच्या तुलनेमध्ये 1000 वर्षही काहीच नाही आहेत. मग माणसाने वस्ती करायचा प्रयत्न केला. वस्ती करत असताना पाणी जिथं आहे भरपूर त्या ठिकाणी वस्ती करायला सुरुवात केली.
त्या पाण्याचा वापर करून शेती करायला सुरुवात केली आणि तिथून गणितं सगळी बिघडत चालली. शेती ज्या वेळेस माणसानं करायला सुरुवात केली त्यावेळेस पहिला निसर्गामध्ये अतिक्रमण माणसानं केलं. कृत्रिमरित्या बिया पेरणं, कृत्रिमरित्या त्याची उत्पन्न घेणं आणि खाणं, हे ज्या वेळेसपासून सुरू झालं त्याच्यानंतर 3-4 वर्षात लक्षात आलं की या जमिनीमध्ये आता पीक येत नाही. का तर त्या जमिनीमध्ये जो कस होता तो कस सगळा संपलाय. मग काय करायचं? सुरुवातीला आपण काय केलं, जंगल तोडलं आणि तिथं शेती करायला सुरुवात केली. आत्ता नव्या ठिकाणची जंगलं तोडू आणि तिथं शेती करायला सुरुवात करू. अशा पद्धतीनं शेतीची जागा बदलून शेती करायची सुरुवात झाली आणि जंगलावरती हे पहिलं अतिक्रमण. मात्र ते सुसह्य होतं. भारत, आफ्रिका आणि अमेरिका या 3 खंडांना आपण जर कापलं आणि एकमेकाच्या जवळ आणलं तर आपली सुद्धा खात्री पटेल की हे सगळे खंड कोट्यावधी वर्षापूर्वी एकत्र होते. आणि असा जो माणूस तयार होत होता, विकसित होत होता, तो दक्षिण आफ्रिकेमध्ये विकसित होता. हे खंड जसे जसे बाजूला होत गेले तशी तशी माणसं सगळीकडे पसरली आणि पाश्चात्य आणि पौरात्य किंवा पूर्व भागाची आणि पश्चिम भागाची अशा 2 संस्कृती विकसित झाल्या. वेगवेगळे धर्म तयार केले माणसानं. पहिल्यांदा संस्कृती आली आणि नंतर धर्म आले. हिंदू संस्कृती की धर्म हा शोधाचा भाग आहे. माझ्यासारख्याला असं वाटतं तो धर्मापेक्षा जास्त संस्कृतीचा भाग आहे. धर्मग्रंथ वगैरे पुढे आले. हिंदू धर्मासाठी विशिष्ट धर्मग्रंथ नाही आहे. हिंद द्वीपकल्पातल्या अनेक धर्मासाठी पुढे असे विशिष्ट धर्मग्रंथ नाही आहेत. मात्र पाश्चात्य राष्ट्रामध्ये आहेत. जगाची निर्मिती कशी झाली हे सांगत असताना आपल्याकडे सांगितलं जातं, हिंद द्वीपकल्पामधल्या सगळीकडेच ही धारणा आहे, अगदी थायलंडपर्यंत तुम्ही गेलात तरी, की ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करायची, विष्णूनं संगोपन करायचं आणि महेशानं विनाश करायचा. अशा प्रकारची रचना आपल्याला सांगितली जाते आणि त्याच्यामुळं त्याच्या धाकामध्ये आपल्याला सांगितलं जातं की चांगलं वागायचं, सगळ्यांशी समान वागायचं, सगळ्या निसर्गातल्या प्रत्येक घटकावरती प्रेम करायचं. त्या संस्कृतीकडे मी परत येतो. पण मुस्लिम धर्मामध्ये आणि ख्रिश्चन धर्मामध्ये पहिले 6 दिवस प्रेषित असेल, येशू असेल किंवा देव असेल, कोण जो असेल तो महात्मा, एक आत्मा, परमात्मा, त्याने 6 दिवस निसर्गातले इतर सर्व घटकांची निर्मिती केली आणि 7व्या दिवशी माणूस तयार केला. आणि माणूस हे देवाचं लाडकं अपत्य आहे असं सांगितलं. ख्रिश्चन धर्मामध्ये तर त्याच्या पुढे सांगितलं की तू फक्त देवाचा लाडका नाही आहेस, तर या निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी हा निसर्ग तयार केलेला आहे. आणि तो विचार तिथे रुजला. आपल्याकडे वेगळा विचार पुढे विकसित होत गेला. इथली संस्कृती हा शब्द जो मी वापरतोय तो त्याच्यामुळे वापरतोय. या संस्कृतीमध्ये काय सांगितलं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्या गरजेपुरती करायची. निसर्गावरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करायचं नाही. इथं असणारा प्रत्येक घटक तितकाच महत्त्वाचा आहे, त्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे साप सुद्धा पूजला जातो. प्रत्यक्षात काय, शरण वचनापैकी एका वचनामध्ये मी सांगणारच आहे, तो दाखला देणार आहे माणसाचा स्वभाव कसा आहे कसा नाही ते. पण सापाची सुद्धा पूजा करण्यासाठी आपल्याकडे विधी आला. आवळ्याच्या झाडाची पूजा करायचं आहे, बिल्वपत्राचं महत्त्व आहे, आंब्याच्या पानाला एक महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीला इथे महत्त्व दिलेलं आहे. चराचरात जीव आहे, सजीव असो निर्जीव असो त्याच्यात देव आहे. अशा प्रकारची एक संस्कृती इथं विकसित होत गेली, ती आपल्यावरती रुजली. आणि म्हणून आपण आपल्या गरजेपुरतंच घेणं, गरजेपुरतंच ती गोष्ट वापरणं, या गोष्टीकडे फार मोठ्या प्रमाणात वळलेलो होतो. आत्ता नाही आहेत असं माझं म्हणणं आहे. अपवाद त्याला आहेत, पण आत्ता आपली संस्कृतीसुद्धा पाश्चात्य राष्ट्रांची संस्कृती झालेली आहे. आपल्याकडे हे संस्कार किती होते, तर आपल्याकडे आयुर्वेद विकसित झाला. शास्त्र विज्ञान हे पूर्व भागात जितकं चांगल्या पद्धतीनं विकसित झालं तितकं पाश्चात्य राष्ट्रामध्ये झालं नाही. मात्र तिकडे निसर्गाची रचनाच ही तुझ्या उपभोगासाठी झालेली आहे असा संस्कार होत होता. आणि इकडे मात्र एखादा वैद्य एखाद्या झाडाचा एखादा भाग रुग्णावरती उपचार करण्यासाठी घ्यायचा असेल तर अगोदरच्या दिवशी त्या झाडाकडे जात असे, त्याची मनोभावे पूजा करत असे.
त्याच्या पुढे हात जोडत असे आणि त्याला विनंती करत असे, बाबा रे, माझ्या गावातला अमुक अमुक नावाचा रुग्ण वेदनेने तडपडतोय, त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुझी मी अशी अशी पानं तोडणार आहे, तुझं हे खोड काढून घेणार आहे, त्यावेळेस तुला वेदना होतील, त्या वेदनासाठी मला क्षमा कर आणि उद्या तो तुझा भाग काढून दे. अशा प्रकारची संस्कृती या हिंद द्वीपकल्पामध्ये रुजलेली होती. आणि तिकडे पाश्चात्य राष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची. इकडेही सत्ता आली, राजे आले, रजवाडे आले, त्यांनी एकमेकावरती आक्रमणं केली, पण सामान्य माणसाची जीवनशैली सर्वसाधारणपणे तीच राहिली. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावरती जे राज्य केलं त्याच्यामध्ये मात्र त्यांनी आमचं शेती व्यवस्थापन, शेती पद्धती बदलली, शेती व्यवस्थापन बदललं, अन्नधान्य वितरण व्यवस्था बदलली आणि आपल्या डोक्यामध्ये स्वार्थ भिनवला. या स्वार्थाच्या परिणामामध्ये आपण इतके बुडालेलो आहोत की आज आपण अंधावस्थेला पोचलोय की काय, अशी परिस्थिती एकूण निर्माण झालेली आहे. आम्हाला आमच्या स्वार्थापलीकडे काहीच वाटत नाही आणि मग आम्ही आत्ता व्रतवैकल्य सुद्धा जी करतो ती उपचारापुरती करतो. लिंगायत धर्मामध्ये तसं तर कुठल्या पूजा करायच्या बाकीच्या सांगितलेल्या नाहीत. मूळ लिंगपूजा ही एवढीच इथं प्रमाण आहे. मात्र तरीसुद्धा अनेक इथल्या माता भगिनी वटसावित्रीचं व्रत करत असतील. आणि वटसावित्रीचं व्रत कशासाठी करायचं तर 7 जन्मी हाच मिळावा म्हणून. एका जन्मात कंटाळलेले नाहीत हे बघून मला खूप आश्चर्य वाटतं. असू देत, तो भाग वेगळा. मात्र आता ही वटपूजा करत असताना सुद्धा वडाची फांदी घ्यायची आणि त्याची पूजा करायची संस्कृती रुजायला लागली. म्हणजे हा फक्त उपचारापुरता भाग राहिलेला आहे, दाखवण्यासाठीचा भाग झालेला आहे. अंतःकरणातून काहीच नाही. आम्ही दिखाव्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय. आणि दिखाव्यासाठी गोष्टी करण्याची संस्कृती तर आत्ता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये इतकी रुजलेली आहे. समजा याच्यातल्या साधारणपणे मध्यम वयीन महिला असतील, पुरुष असतील, यांना एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळाला नेलं तर काय घडतं बघा. पर्समधून आणि खिशातून पटकन हे इन्स्ट्रुमेंट निघतं. सेल्फी काढल्या जातात, दुसऱ्याला फोटो काढायला लावले जातात. ते काढल्यानंतर पटकन आपल्या सोशल मीडिया अकाउंटला टाकले जातात. इथपर्यंतचा भाग ठीक आहे हो. नंतर 5 मिनिटानंतर आठवण येते किती जणांनी त्याला लाईक केलं आणि किती जणांनी कॉमेंट केल्या. एवढ्यावरती थांबत नाही. पुन्हा 10 मिनिटांनी आठवण येते, हा शेजारणीनं बघितलाय का नाही. शेजारणीनं बघितला नसेल तर डोक्यात काहूर सुरू होतं, कशात एवढी अडकली आहे काय माहीत आहे, माझं एवढं चांगलं स्टेटसचा फोटो तिनं अजून बघितलेला नाही. आपण त्या पर्यटन स्थळाचा आनंद घ्यायला त्या ठिकाणी गेलोय का आपण त्या ठिकाणी गेलोय हे जगाला सांगण्यासाठी गेलोय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण स्वतःच्या करणीची जाहिरात करण्यासाठी आज जगायला लागलोय. इतकं स्थित्यंतर घडत गेलेलं आहे. आणि हे फक्त तरुण मुलांच्या मध्ये नाही आहे. दुर्दैवानं आज ते मध्यम वयीन लोकांच्या पर्यंत फार वेगानं पसरलेलं आहे. अशा कालखंडामध्ये आपण जगतोय. आणि त्याच्यामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करत असताना आपल्यावरती संस्कृती लादली आणि त्या संस्कृतीतून आपल्या मनामध्ये नसानसामध्ये स्वार्थ चांगल्यापैकी भरलेला आहे. आमच्या घरात एक वादाचं कारण नेहमी होतं. मुलगा, मुलगी आणि सौभाग्यवती एका बाजूला असतात आणि मी दुसऱ्या बाजूला असतो. पर्यावरणाचे विचार करणारे नेहमीच एकटे पडतात. वाद कशावरून चालू असतो तर 2 BHKचं स्वतःचं घर आहे, ते आत्ता 3 BHK किंवा 4 BHK घ्यायचं. म्हणलं कशासाठी घ्यायचं तर पाहुणे आले तर त्यांना कुठं ठेवायचं. म्हणलं आहे ना, विद्यापीठाचं गेस्ट हाऊस आहे, रिटायर झालो तरी विद्यापीठ गेस्ट हाऊस देतं रिटायर्ड लोकांच्या नातेवाईकांना विनंती केल्यानंतर. खातील पितील जेवतील आणि आले पाहुणे तर जातील. बरं, मुलीचं लग्न झालंय, मुलगा परदेशात शिकतोय, आत्ता राहतोय आम्ही दोघंच, तरी सुद्धा 3 BHK 4 BHK घर घ्यायचं. बरं घेतलं, पुन्हा ते साफ करणार कोण, त्यासाठी मोलकरीण बघायची, मग तिच्यावरती लक्ष ठेवायचं, त्यासाठी CCTV बसवायचे, सगळ्या गोष्टी पुढे येतात. मुळात गरज आहे का या गोष्टीची हा विचार न करता आज एवढं नाही आमच्या घरातला वाद थांबतो. मात्र महाराष्ट्रामध्येच एक सन्माननीय उद्योगपती आहेत, त्यांचं 3000 खोल्यांचं घर आहे. आता 3000 खोल्यांच्या घराची बातमी वाचल्यानंतर मी डोकं खाजवायला लागलो. म्हणलं विचार केला,
घरातल्या सौभाग्यवतीला, घरमालकिनीला गृहलक्ष्मी म्हणतात. या 3000 खोल्यांच्या उंबऱ्याला ह्या गृहलक्ष्मीचे पाय तरी लागलेले असतील का? अजून उत्तर मिळालेलं नाही आणि मीही जास्त खोदात जाऊन शोधायचा प्रयत्न केलेला नाही. मात्र इतका स्वार्थ आपल्यामध्ये आलेला आहे की आपण गरजेपेक्षा जास्त आपल्याकडे का तर आमच्या श्रीमंतीचं, थाटाचं, आमच्या वैभवाचं प्रदर्शन करणं खूप लोकांना आवडायला लागले. हा स्वार्थ पटावा याच्यासाठी मी एक गोष्ट सांगत असतो. 3 पिढ्याची गोष्ट आहे, मात्र काही मिनिटात, 3-4 मिनिटातच मी सांगत असतो. हा स्वार्थ किती आमच्या रक्तात भिनलेला आहे. तर ही इंग्रज काळातलीच गोष्ट आहे, कारण इंग्रजांनीच आमच्यावरती हे गारूड सगळं घातलेलं आहे. तर एक खेडेगाव असतं, त्याच्या शेजारी दुसरं मोठे गाव असतं. मोठ्या गावामध्ये कीर्तन ठेवलेलं असतं. त्या कीर्तनासाठी शेजारच्या त्या छोट्या गावातले 3 युवक आलेले असतात. कीर्तन चांगलं रंगतं. महाराज सांगतात माणसानं कसं वागलं पाहिजे. जशी शरण साहित्यामध्ये, शरण वचनांच्या मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत, उपदेश केलेले आहेत, तशाच पद्धतीचं. कारण महाराष्ट्रामध्ये संत साहित्य जे आहे ते संत साहित्य आणि शरण साहित्य याच्यामध्ये खूप साम्य आहे. तर तेच शिकवण देत असतात. शिकवण देत असताना ते एक मुद्दा हा सांगतात की बाबांनो, तुम्हाला जे मिळतं ते भगवंताच्या कृपेनं मिळतं. जे मिळतं ते भगवंताच्या कृपेनं मिळतं. म्हणून मिळालेलं जे आहे त्याच्यातला एक वाटा भगवंताचा म्हणून तुम्ही काढून ठेवला पाहिजे आणि तो भगवंताच्या नावाने खर्च केला पाहिजे. मग तिथं पुढं बसलेल्यातला एक विचारतो, भगवंताच्या नावाने खर्च करायचा म्हणजे काय? तर लगेच तुकाराम महाराजांचं वचन सांगत, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले वगैरे ते सांगतात आणि म्हणतात जो खरोखरच अडचणीत आहे त्याच्या अडचण दूर करण्यासाठी तो जर भाग वापरला तर तो देवापर्यंत पोचतो, तो देवाचा वाटा ठरतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक माणसानं वागलं पाहिजे. हे प्रवचन कीर्तन संपतं. हे 3 युवक गावाकडे जायला माघारी निघतात. त्या काळात लाईट नव्हत्या रस्त्यावरती. आजच्या हायवेवरती लाईट लावून आम्ही पर्यावरणावरती अतोनात अन्याय करतोय. त्या काळात तसलं काही नव्हतं. हे 3 युवक निघतात. परत जाताना पायवाट असते. पायवाटेवरून हे 3 युवक जात असताना एका ठिकाणी पायाला काहीतरी ठेचकाळतं. ठेचकाळल्यानंतर खनखन आवाज येतो. त्या काळातलं सोनं होतं. नुसत्या आवाजावरून ते म्हणतात अरे काहीतरी सोन्याचं दिसतंय. तो कडेचा युवक खाली वागतो, उचलतो, तर त्याच्या लक्षात येतं सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी आहे. हे 3 मित्र ते पिशवी घेऊन थोडं पुढं जायला लागतात. त्यावेळेस दुसरा म्हणतो, अरे बाबा आपण 3 जण आलो म्हणून ही पिशवी सापडली, खरं आहे की नाही? तो म्हणतो खरं आहे. मग आता या पिशवीतल्या याच्यावरती 3घांचा वाटा झाला पाहिजे. मान्य करतात. त्या काळात निदान एवढं सौजन्य होतं. आजच्या का इतकं भिनलेलं नव्हतं की माझ्या भावापेक्षा मी श्रीमंत झालो पाहिजे, मात्र त्यासाठी भावाचा ऊस पेटला पाहिजे, असलं त्या काळात नव्हतं. ते म्हणतात ठीक आहे 3घात वाटून घ्यायलाच पाहिजे, कारण आपण 3 होतो म्हणूनच आलो, घेऊया 3घात वाटून. थोडं पुढं गेल्यानंतर तिसरा म्हणतो अरे पण आपल्याला कीर्तनात काय सांगितलं की त्याच्यामध्ये एक देवाचा वाटा असतो, हे देवाची कृपा म्हणूनच आपल्याला भेटले, देवाचा वाटा काढला पाहिजे. तो म्हणतो काढला पाहिजे. 3घांचं एकमत होतं. घरी येतात. घरी आल्यानंतर देवाचा वाटा कसा काढायचा याच्यावर चर्चा सुरू होते. घरातून बायकोला बोलावलं जातं त्या युवकाच्या. तिला सांगितलं जातं बांगडी काढून दे. बांगडी काढून घेतात, मध्ये ठेवतात. 3 जण हातात मोहरा घेतात, वर उधळतात. बांगडीच्या आतमध्ये पडलेल्या देवाच्या बाहेर पडलेल्या आपण 3घांनी वाटून घ्यायच्या. हा पहिला भाग. इंग्रजांच्या राजवटीमध्ये आपल्यात स्वार्थ भिनायला सुरुवात झाली, त्यातला पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात असेच 3 युवक जातात, कीर्तन ऐकतात, तोच प्रवचन, तेच बोध सगळं घेऊन परत येत असतात. परत येताना सोन्याच्या मोहरा सापडतात. गावाच्या वेशीवर येतात. वेशीवर आल्याबरोबर कोतवालाला निरोप दिला जातो, बोलावलं जातं. पुढच्या चौकापर्यंत जाईपर्यंत कोतवाल येतो. त्याला सांगितलं जातं गावाभोवती एक छान रिंगण मार. दुसऱ्याला कळत नाही रिंगण कशासाठी, तर ते सांगतात देवाचा वाटा काढायचा आहे. तोपर्यंत बोलत बोलत ते अंगणात जातात. रिंगण मारून पूर्ण होतं. म्हणतो आता देवाचा वाटा कसा काढायचा? म्हणतो मागच्या वेळेस काय केलेलं होतं, देवाच्या नावाने आपण मोहरा उधळल्या, आतमध्ये पडलेल्या आपल्या, आत्ता गावाभोवती रिंगण मारले. मागच्या वेळेस बाहेर पडलेल्या मोहरा जास्त होत्या, म्हणून आत्ता आपण बाहेर पडलेल्या मोहरा देवाला देऊया, आपण मोहरा उधळूया. गावाच्या भोवती जे रिंगण आहे त्याच्या बाहेर पडलेल्या देवाच्या आतल्या आपल्या.
तिसरं जनरेशन असंच देवाचा वाटा काढण्यापर्यंत येतं आणि देवाचा वाटा कसा काढायचा याच्यासाठी ना बांगडी मागवली जाते, ना रिंगण मारायला सांगितलं जातं. शेवटी न राहून एक जण विचारतो की देवाचा वाटा कसा काढायचा. त्यावेळी ज्याच्या हातात पिशवी असते तो सांगतो की देवाचा वाटा काढायचं खूप सोपं आहे, आपण हातात मोहरा घेऊया, वर उधळूया. एक जण विचारतो मग काय होईल? अरे येड्या, देव कुठं असतो? वर असतो. देवाला जितक्या पाहिजे तेवढ्या मोहरा काढून घेऊ देत, खाली पडलेल्या सगळ्या आपल्या आहेत, आपण तिघात वाटून घेऊ देत. या टप्प्यावरती आपण आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता आम्ही ज्या पद्धतीनं आत्ता वागत चाललेलो आहे, जे वागत आहोत त्याच्यातून आपण पुढच्या जनरेशनच्या वरती घनघोर अन्याय करतोय, घोर अन्याय करतोय. आपल्याला नातवंड पाहिजेत, मुलं पाहिजेत, वंश चालला पाहिजे, त्यांचे लाड करायचेत, कौतुक करायचेत, नातवंड पणतवंड मांडीवरती खेळू देत. मात्र त्याच्यासाठी घराला AC पाहिजे तात्काळ, तो 24 तास चालू पाहिजे, अखंडित पॉवर सप्लाय पाहिजे. याच्यामध्ये पर्यावरणाचं नुकसान करत आपण फार वेगाने, फार झपाट्याने चाललेलो आहोत. हे सगळं जे चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये इंग्रजांच्या राजवटीचा परिणाम जो झाला, आम्ही आमच्याकडची धान्य, कडधान्य, आणि कडधान्य आजही पिकवली जातात, मात्र ज्याला भरड धान्य म्हटलं जातं, त्या भरड धान्यांचं उत्पन्न आमच्याकडचं कमी झालं. आम्ही साखरेसाठी ऊस लावायला लागलो, कापूस लावायला लागलो, सोयाबीनसारखी पिकं आली आणि भरड धान्य मात्र गायब झाली. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट करायला सुरुवात केली, त्यावेळेस आमच्याकडे परत भरड धान्यांची चर्चा सुरू झाली. हे सगळं होत होत आत्ता टप्पा कुठला आलेला आहे? आजच माझ्या निदर्शनाला आलेली एक गोष्ट आहे. 4 वर्षापूर्वीचा एक यूट्यूबवरती माझ्या रील आहे. त्या रीलमध्ये सकाळी 8ची वेळ असताना धामण नावाचा एक वनस्पती आहे, धामणीच्या सारख्या त्याच्या फांद्या दिसतात म्हणून त्याला धामण असं नाव दिलेलं आहे. त्या झाडाला खूप छान फळं येतात आणि त्याच्या अगोदर फुलांनी ते झाड डवरतं. आत्ता त्या फुलांनी ते झाड भरलेलं आहे. त्या शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच त्या झाडाजवळून काल मी जात असताना दुपारचं ऊन होतं, दुपारी मधमाशा वगैरे नसतात, म्हणून आज मी जाणीवपूर्वक त्या झाडाकडे सकाळी गेलो आणि बघितलं त्या झाडावरती एकही मधमाशी आज मला आढळली नाही. आणि 4 वर्षापूर्वी मधमाशा त्या झाडाच्या बरोबर चक्क दंगामस्ती करत असल्यासारख्या खेळत होत्या. मधमाशा अर्थात इतकं निरीक्षण करण्यासाठी आत्ता कुणालाच वेळ नाही. आमच्यासारखी काही लोक असतात, त्यांना वेळ मिळतो, आम्ही बघतो. पण ते निरीक्षण माझ्या लक्षात आलं. शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या म्हणून यावर्षी दंगा झाला, लोकांच्या खूप चर्चा सुरू झाल्या. मात्र शेवग्याला फुलं भरपूर येऊन सुद्धा शेंगा का लागत नाहीत याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळेस असं लक्षात आलं की यावर्षी तिथेही मधमाशा नाहीत. आज हिरव्या मिरच्या मिळत आहेत, मात्र 2-3 महिन्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे भाव सुद्धा 200-300 रुपये किलो होतात की काय, अशी माझ्यासारख्याला भीती वाटते. कारण मिरच्याच्या झाडांना फुलं भरपूर लगडलेत, पण मिरच्या लागत नाही आहेत, कारण मधमाशांच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. मधमाशा संपुष्टात यायला लागलेल्या आहेत. शहरामध्ये मधमाशाचं पोळं लागलं की आम्ही कुठल्याही प्रकारानं ते काढायला सांगतो. मग त्याच्यामध्ये एक पद्धत जी आहे ती पर्यावरण पूरक पद्धतीनं ते मधमाशाचं पोळं काढता येतं. तो माणूस घेतो 600 रुपये आणि टेंबा पेटवून किंवा त्याच्यावरती विषारी औषध फवारून जो ते मधमाशाचं पोळं काढतो तो घेतो 200 रुपये. आम्ही म्हणतो 200 रुपयेवाल्याला बोलवा, आम्हाला त्या मधमाशाचा त्रास नाही झाला पाहिजे, त्यासाठी तू ते पोळं काढ, मधमाशा मारून जाऊ देतो, आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. त्या मधमाशा मरण्याचा परिणाम 2-4 वर्षानंतर आत्ता दिसायला लागलाय. आत्ता मधमाशा पोलिनेशन करेनाशा झालेत. इतकं एकीकडे भयानक चित्र आहे. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन ह्या शास्त्रज्ञाचं नाव जे 10वीपर्यंत शाळा शिकलेले त्या प्रत्येकाला माहीत असतं. हा अल्बर्ट आईन्स्टाईननं त्या काळात सांगून ठेवलंय, ज्या वेळेस जगातली शेवटची मधमाशी मरेल त्यानंतर अवघ्या 4 वर्षात पृथ्वीवरची मनुष्यजात नष्ट होईल. दुसरे एक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग जे 2018 साली एक्सपायर झाले, त्यांनी सुद्धा एक असंच भाकीत करून ठेवलेलं आहे, निसर्गामध्ये माणसाचा असाच अमानवीय हस्तक्षेप होत राहिला तर पृथ्वीवरचा शेवटचा माणूस, शेवटचा श्वास 2600 वर्ष घेणार आहे.
ही दोन्हीही भाकीतं सत्य होण्याच्या टप्प्यावरती जाताना माझ्यासारख्याला दिसतात. आणि त्यावेळेस माझ्यासारखा माणूस कुठे कुठे कोणी काय काय या पर्यावरणाबद्दल सांगितलंय याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस फार गंमतशीर गोष्टी सापडतात. एक गोष्ट आपण लक्षात घेत नाहीये, आज पैसा 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 पुढच्या पिढीसाठी साठवायचा आपण प्रयत्न करतोय. पुढच्या पिढीला एवढ्या कोटीची रक्कम, एवढ्या लाखाची प्रॉपर्टी ठेवून जायचा विचार करतोय. अरे पण माणसाच्या मूलभूत गरजा काय आहे त्याचा विचार आपण कधी केला का? माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून शिक्षक असतील तर त्यांना कदाचित मी सांगितलेलं पटणार नाही. मूलभूत गरजा म्हणून आज आपण शाळेमध्ये जे शिकवतो तेच मुळात चुकीचं शिकवतो. आम्ही काय शिकवतो? आमच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा. डॉक्टर असतील तर डॉक्टरनी सांगावं की मूलभूत गरज कशाला म्हणायचं, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही ते. मग आमच्याच देशामध्ये, भारत देशामध्ये विशिष्ट धर्माचे धर्मगुरू कोणतंही वस्त्र परिधान न करता अनेक वर्षाचं निरामय जीवन जगतात. मग वस्त्र ही आमची मूलभूत गरज ठरते का? नाहीये. वस्त्र ही आमची आवश्यक लज्जारक्षणासाठीची गरज आहे. निवारा, भारताचाच भाग असलेल्या अंदमान निकोबार बेटावरती अनेक आमचे बांधव, जर आम्ही म्हणत असू मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर आमचेच बांधव अंदमान निकोबार बेटावरती कुठल्याही प्रकारचा निवारा न तयार करता राहतात, जगतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये आजही आफ्रिकेच्या मध्य भागातल्या जंगलामध्ये काही प्रजाती अशा आहेत की ज्या कधीच घर बांधत नाहीत. तरीही आम्ही पुढच्या पिढीसाठी इतकं साठवून ठेवायचंय म्हणून धनसंचय करत जातो एकीकडे. दुसरीकडे मग आपल्या मूलभूत गरजा काय आहेत? तर मी म्हणतो अन्न, पाणी आणि हवा या आमच्या मूलभूत गरजा आहेत आणि यांच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही. आणि ज्यांना हे मत पटत नसेल त्यांनी स्वतःच प्रयोग करावा. स्वतःच, दुसऱ्या कुणाला मी करायला सांगणार नाही, स्वतःच प्रयोग करून बघावा. केवळ 7 मिनिटं स्वतःचं नाक आणि तोंड दाबून जगून दाखवावं. नाही जगू शकत माणूस. हवा ही आमची मूलभूत गरज आहे. चांगली हवा असणं ही आमची गरज आहे. मात्र आम्हाला आता त्याचा विसर पडलेला आहे. आम्हाला ते कोणी सांगितलं नाही असं आम्ही म्हणतो. मात्र आपल्याला हे सगळं अनेकांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये शरण साहित्य सुद्धा येतं. पाणी ही आमची मूलभूत गरज आहे. मात्र आम्हाला कोणी पाणी मूलभूत गरज आहे हे सांगितलंच नाही. ज्याला पटत नसेल त्यांनी 21 दिवस निर्जळी उपवास करून बघावा. खरं सांगायचं झालं तर लिंगायत धर्मामध्ये उपवास तसा मानलेलाच नाहीये, उपवास करायचाच नाहीये. देहाला कष्ट देऊन कुठली गोष्ट करायची नाही सांगितलेलं आहे. मात्र कष्ट हाच परमेश्वर आहे हे पण सांगितलेलं आहे. काय कवे कैलास. पर्यावरण स्नेही पहिला संदेश कुठला असेल? शरणांनी सांगितलेला किंवा बसवण्णांनी सांगितलेला तर तो काय कवे कैलास. म्हणजे कायम तू कार्यरत राहिला पाहिजे, कामात राहिलं पाहिजे. आणि हे कष्ट कमी करण्यासाठी पाश्चात्य राष्ट्र प्रत्येक शोध लावत गेले. आणि कष्ट कमी करण्यासाठी जे शोध लावत गेले ते शोध स्वीकारायची हिंदद्वीप कल्पातली संस्कृती नव्हती. मात्र ह्या 150 वर्षाच्या राज्यामध्ये आमच्यामध्ये ती त्यांनी पूर्ती उतरवली. आणि आम्ही आमच्या मूळ शिकवणीकडे विसरून, ती सगळी विसरून त्यांच्या संस्कृतीतून आलेल्या ह्या एका बोधाच्या पाठीमागे पळत सोडलो. एका वचनामध्ये काय म्हटलेलं ते तरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. व्याधे मारुनी अनिता एक ससा, व्याधे मारुनी अनिता एक ससा, जन मोजती तयासी दाम खासा. एखाद्या पारध्यानं, एखाद्या शिकाऱ्यानं जर ससा मारून आणला, हातात असा पकडून तो चाललेला असेल, तर त्या सशाला विकत घ्यायला, चांगले पैसे द्यायला अनेक लोक तयार असतात. परी कलेवर जरी भूपालाचे, नाही पहा एका कवडी मोलाचे. मारलेल्या सशाला पैसे मोजायला तयार आहेत. मात्र राजा जरी मेला तरी त्याचं मोल हे एका कवडीचं सुद्धा नाहीये. हे आम्हाला अजूनही कळत नाही. आम्ही स्वतःसाठी पेक्षा पुढच्या 7 पिढ्यासाठी सगळं काही जमा करून ठेवायचा याचा विचार करतोय आणि याच्यामध्ये निसर्गाला ओरबाडत चाललेलो आहे. रे सशाहून अतिहीन नरजीवन, आमुच्या कुडल संगास जा श्रद्धेने शरण. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की थेट निसर्गाचा, पर्यावरणाचा संदेश हा फार कमी
वचनातून आपल्याला पाहायला मिळतो. मात्र वारकरी संप्रदायातली ज्या अभंग रचना आहेत त्यांच्यामध्ये दाखल्याची परंपरा सुद्धा इथूनच आली असावी असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण कालखंड पाहता आणि महात्मा बसवेश्वरांचं कार्यक्षेत्र जे पहिलं होतं किंवा मूळ गाव ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कर्तृत्व गाजवलं ते म्हणजे मंगळवेढा, तो भाग महाराष्ट्रातला. आणि शेवट ज्यावेळेस आला, बसवेश्वरांनी शेवटी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सगळे शरणशरणी वेगवेगळ्या ठिकाणी गेले, वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले आणि त्याच्यातून हा धर्म अनेक गावामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक भागामध्ये पसरलेले. ते त्या ठिकाणी जे काही अशा प्रकारे दाखल्यातून संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे, भक्तिमार्ग सांगायचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी त्यांचं निसर्गाचं सूक्ष्म आकलन, निसर्गाप्रती आपण कसं राहावं या संदर्भातले दाखले जागोजागी दिलेले आहेत. आणि या ठिकाणी सांगितले मारलेल्या सश्याच्या किंवा मेलेल्या सश्याच्या प्रेताला किंवा देहाला किंमत आहे, पण इकडं राजा जरी असला तरी त्याचा मृतदेह जो आहे तो कवडी मोलाचा आहे. हे लक्षात घेऊन आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना जगण्यासाठी काय चांगलं ठेवायचंय, काय ठेवायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अन्न, पाणी आणि हवा हे त्यांच्यासाठी चांगलं राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज आपण जास्त विचार करायला पाहिजे. सशाहून हीन नरजीवन आहे असं सांगत असताना महात्मा बसवेश्वरच एका वचनामध्ये पुढचा जन्म माणसाचा मागत नाहीत. पुढचा जन्म ते माणसाचा मागायला तयार नाही आहेत. ते काय म्हणतात, नरकाननी मज सान राघू बनवा, नरकाननी मज सान राघू बनवा, करुणी पालन शिवशिव बोल पडवा, करुणी पालन शिवशिव बोल पडवा, भक्तीच्या पिंजऱ्यात सुखरूप ठेवणी मज सांभाळावे बा कुडल संगम देवा. माणसाचा हे स्वभाव कशा पद्धतीचा आहे ते त्या काळापासून त्यांनी सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. स्वार्थ हा सगळीकडेच होता. स्वतःचं मोठेपण माजवण्यासाठी काय काय घडत होतं की ज्याच्यातून बसवेश्वरांना हा धर्म स्थापन करावा लागला. हे जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस इथल्या संस्कृतीमध्ये कर्मकांडांचं प्रस्थ माजलं त्या वेळेस वेगळा धर्म आलेला आहे. गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांचं एक वचन जे आहे ते शब्दांचा फरक आहे पण सार एकच आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यानं सांगितलं, मी जो उपदेश करतोय तो मी उपदेश करतोय म्हणून तुम्ही मान्य करू नका, तर तो जो माझा उपदेश आहे तो उपदेश तुमच्या अनुभवाला, तुमच्या बुद्धीच्या कासेवरती घासून तपासा आणि तो जर पटला तरच घ्या. महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. मात्र आपण त्याकडे जात नाही. आम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही ते स्वीकारायचा किंवा नाकारायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून खूप मोठं नुकसान होतं. दुसऱ्याचं ओरबाडून घेऊ नये याच्यासाठी सांगत असताना त्यांनी वाघिणीचे दूध तिच्या बछड्यासाठी आहे, हरणीच्या बावऱ्या पाडसासाठी हरणीचं दूध आहे हे सांगितलेलं आहे. आपण काय करतोय किंवा माणसानं शेती करायला, निसर्गात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं झालं तर तिथूनच थोडा थोडा स्वार्थ सगळीकडेच पसरलेला कसा होता. तर शेतीच्या अगोदर पशुपालन करायला सुरुवात केली आणि पशुपालनामध्ये गाईचं असेल, मेंढ्याचं असेल, दूध घ्यायचं, वापरायचं आणि नंतर त्या गायी भाकड झाले की त्यांचं मांस खायचं, अशा पद्धतीची संस्कृती होती. तर गौतम बुद्धांनी हा संदेश जो दिलेला आहे तोच संदेश महात्मा बसवेश्वरांनी दिला आणि ते संदेश देत असताना वेगवेगळ्या वचनातून जो बोध द्यायचा आहे ते बोध देत राहिले. त्यामध्ये भक्तिमार्ग जो होता तो भक्तिमार्ग सांगत असताना त्यांनी कर्मकांड पूर्ण बाजूला करायला सांगितलेलं आहे. आणि कर्मकांड बाजूला करायला सांगण्यापाठीमागचं मूळ कारण हेच होतं की माणूस स्वार्थामागे पळत असताना सगळा निसर्ग ओरबाडतोय. त्या निसर्गाशी स्नेहानं राहायची शिकवण जी आहे ती शिकवण त्यांनी दिलेलं आहे. माणसाचं दुटप्पी वागणं, त्याच्यावरती आघात करताना ते पुढे सरळ आघात करतात. दगडाचा नागोबा पाहुनी दूध वाहा म्हणती, दगडाचा नागोबा पाहुणी दूध वाहा म्हणती, जिवंत नागास पाहुणी मारा ठेचा म्हणती, भुकेला जंगमेता चला पुढे व्हा म्हणती, न खाणाऱ्या लिंगासी नैवेद्य धरा म्हणती. आपलाच दुटप्पीपणा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, वेगळं काही सांगितलेलं नाही.
हे टाळलं पाहिजे, हे सोडलं पाहिजे, ही शिकवण देतात. आणि पुढे मग अमुच्या कुडल संघाच्या शरणानं उपेक्षिती तयांच्या दगडाखालील ढेकळा परी दुर्गती, हा संदेश ते देत आहेत. आपल्यातली विसंगती, आपल्या वागण्यात विसंगती नसली पाहिजे, हा आग्रह सगळ्या शरण साहित्यामध्ये आपल्याला पदोपदी जाणवतो. सजीवावरती अन्याय करायचा आणि त्याची मूर्ती करून पूजायची, हे सगळं ढोंगीपण आहे, अशा प्रकारची शिकवण ते आपल्याला देतात. त्यांचं निरीक्षण किती सूक्ष्म असावं, त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी बनत होत्या आणि ज्याला निसर्गामध्ये उपेक्षित अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे, अशा एका झाडाबद्दल सुद्धा त्यांनी एक वचन रचना केलेली आहे. बघा, वडाची पूजा करायला सांगितले, उमराला पवित्र मानलेलं आहे. यज्ञ यागामध्ये 5 वनस्पती ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही बांबू किंवा वेळू नाही आहे. वेळूचा उपयोग कधी आपल्या समोर येतो, हल्ली गुढी उभा करायला म्हणून वेळू आणायला लागले, आणि पूर्वीपासून आत्तापर्यंत तिरडी बांधण्यासाठी. त्याच्या पलीकडे बांबू चुलीत घालू देत नाहीत, कुणी वापरत नाहीत कधी. त्या बांबूच्या वेळूसाठी त्यांनी, वेळूच्या निरीक्षणातून त्यांनी बनवलेलं एक जे वचन आहे, वेळूपासून पालखी बनत असे, वेळूपासून छत्री बनत असे, वेळूपासून मंदिर कुटीर बनत असे, वेळूपासूनही सारी साधन संपदा लाभत असे. आणि पुढे संदेश फार महत्वाचा आहे, वेळू परी विनम्र उपकारक नसता कुडल संगम देव अवेरितच आहे. नम्र राहायची शिकवण देत असताना त्यांनी दाखला एका उपेक्षित वनस्पतीचा घेतलाय की जिला आपल्या संस्कृतीमध्ये कुठं स्थान मिळालेलं नाही, शेवटचा भाग सोडता त्या वनस्पतीचं सुद्धा एवढं सूक्ष्म निरीक्षण केलेलं आपल्याला आढळतं. आपण जे ढोंगीपणा करतो त्याचा आणखी एक दाखला आणि त्या गोष्टीला कडाडून विरोध आहे. आणि मला शरण साहित्यामधलं तो भाग खूप आवडला, कारण ती गोष्ट मला कधीच आवडत नव्हती. झाडाची फुलं तोडून देवाला वाहणं, हे मला हे शरण साहित्यातलं वचन वाचण्या अगोदरपासून आवडत नव्हतं. मी म्हणायचो खाली पडलेली 4 फुलं घ्या. आणि गमतीचा भाग असा आहे, त्यामुळं मी मागच्या एका व्याख्यानात म्हटलं पण होतं, मी जन्माने हिंदू असेन, जन्माने मराठा असेन, पण कर्माने मी लिंगायत आहे. पहिली गोष्ट मांसाहार नाही, कुठल्याही प्रकारचा मांसाहार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिवभक्त. माझं ग्रामदैवत जे आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली, नीलकंठेश्वराचं मंदिर. आणि आम्हाला बाकीचं काही नसलं तरी श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी 5 वाजताच आमच्या गावातले शिक्षक यायचे, उठवायचे, सगळ्यांना घेऊन जायचे. घेऊन जात असताना बरोबर एक चरबी न्यायची. गेल्यानंतर बेलाची पानं मात्र आम्ही तोडत होतो, मात्र चाफ्याची फुलं खाली पडलेली जी असायची ती घ्यायची, पाणी पहिल्यांदा घालायचं आणि नंतर ते बेल अर्पण करायचं, फुलं अर्पण करायचं, नमस्कार करायचा. बाहेर आल्याबरोबर 3 बोटं कपाळावरती. आम्ही इभित म्हणायचो, विभूती हा शब्द नंतर परत लक्षात आला, शुद्ध शब्द, पण ग्रामीण भागामध्ये तिकडे इभित म्हणतात. त्याचे 3 पट्टे घ्यायचे. हे कुठलं आहे, कुठली लक्षणं आहेत, गळ्यात फक्त लिंग नाही, बाकी सगळा आचार कुठला आहे. त्यामुळं आणि त्याच्या पुढची ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गाला कमीत कमी हानी, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी त्या रक्तात उतरलेल्या, त्याच्याबद्दल अगोदर एक चूक केली आणि नंतर निसर्गप्रेमात पडलो, ही गोष्ट सोडून द्या. एकदा मीच वनवा पेटवला आणि त्या वनव्यातून झालेली हानी बघून आमच्या शिक्षकांनी आणि वडिलांनी, जे स्वतःही शिक्षक होते, जे काही लहानपणी सांगितलं ते मनावरती छापल्यासारखं बसलेलं आहे. आणि त्याच्यातून हे आचार माझा जो बदलत गेला, तो आज मला राहून वाटतं की इकडं ज्या टोकानं सांगितलेलं आहे तितक्या टोकाकडं मी अगोदरपासून जात होतो. तर झाडाचे फूल झाडालाच वाहून, नदीचे जल नदीलाच अर्पून, वासराची ताटातूट करून, तळमळणाऱ्या गायीची धार काढून, घटाघटा नको पिऊ रे दूध, कित्येकांचे मुखभंजन करून ठकवून गेली, कुडल संगम देवाने निर्मिलेली माया. छोट्या छोट्या निसर्गातल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीतून आपल्या दुटप्पी वागण्यावरती आघात केलेले. झाडाचंच फूल तोडायचं, झाडालाच व्हायचं आणि त्या झाडाला नमस्कार करायचा, ह्याला काही अर्थ नाही आहे. त्याचंच आहे, तेच त्याला अर्पण करण्यामध्ये काही हे नाही आहे. देवाची पूजा करत असताना वेगळ्या पद्धतीनं ते आणखी संकटात टाकतात देवालाच.
तुझी पूजा कशानं करू? आणि हे खरं आहे, मान्य करायला पाहिजे, पण आपण मान्य करत नाही. दूध असे वासराचे उष्टे, जल असे मत्स्याचे उष्टे, पुष्प असे भ्रमराचे उष्टे. कशी करू पूजा शिवा शिवा, करू कशी पूजा? निवारण या उष्टेपणाचे हाती नाही माझ्या, जसे अर्पिले ते स्वीकारा कुडल संगम देवा. देवाच्या नावाखाली हे करा, देवाच्या नावाखाली ते करा असलं चालणार नाही. विशेष हे आहे, महत्वाची एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या शरण साहित्यामध्ये अगदी महात्मा बसवेश्वरापासून त्यांनी कर्मकांडावरती आघात केला, मात्र भक्ती मार्गावरती कुठेही आघात नाही. भक्ती मार्ग स्वीकारायचाच आहे, मात्र तो भक्ती मार्ग कष्ट करून जपायचा आहे. आणि कुठल्याही प्रकारचं कर्मकांड त्याच्यामध्ये त्यांनी तारा दिलेला नाही. कर्मकांड नाही आलं की तुला तिथं धन खर्च करायची गरज नाही आहे, त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडायची गरज नाही, फुलं ओरबडून आणायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. आणि याच्यापासून परावृत्त व्हावं म्हणून हे वचन जे आहे ते हे वचनसुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. आपण देवाच्या तिथे, मी पण बालपणी केलं, आत्ताही म्हटलं, पूजा करताना आत्ता ती पद्धत आलेलीच आहे आपल्याकडे. मात्र पाणी आणायचं आणि त्याच्यावरती बदाबदा ओतायचं, ते पाणी नंतर परत 10 ठिकाणावरून वाहत जात, कुचलेला बेल बाकीचं सगळं निर्माल्य आहे ते तिथंच परत आणखी बाहेरच्या बाजूला टाकलेलं असतं. ते सगळं पाणी पुन्हा जाऊन नदीच्या पात्रातच मिळतं. हे सगळी जी पद्धत आहे ही सगळी घडू शकत नाही जर आपण अशा पद्धतीनं पाण्याचा वापर कमीत कमी केला किंवा केलाच नाही तर. त्यांनी जो याच्यासाठी हल्ला केलेला आहे, कर्मकांडावरती हल्ला केलेला आहे, त्याच्या मध्यावरती मी कुठेच जाणार नाही. पण ते एका ठिकाणी बोकडाला सुद्धा संदेश देतात आणि त्याच्यातून आपल्यालाही सांगतात, वेदात विधिनिदान असल्याकारणे तुझं मारतील ठार म्हणून, अरे बोकडा तू रड रे. वेदात विधिनिदान असल्याकारणे तुझं मारतील ठार म्हणून, अरे बोकडा तू रड रे बाळा. वेदपाटींच्या पुढे तू कर रे रुदन, शास्त्र श्रोत्यांपुढे तू कर रे आक्रंदन. तुझा आक्रोश ऐकून तयाना देईल योग्य शासन, आपुला कुडल संगमदेव. आपलं दुखणं काय करायचं रडून आरडून असं म्हणून थांबायचं नाही आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दलची चिंतन केलंच पाहिजे. माणूस म्हणून सुद्धा कुठलाही अन्याय सहन करू नका, अशा प्रकारची एक वेगळी शिकवण आपल्याला दिली. मला माहीत नाही आहे मूळ शिकवणीमध्ये नदी स्नान पवित्र अपवित्र मानलंय की नाही, मात्र जैन धर्मामध्ये नदी स्नान अपवित्र मानलं जातं. नदीमध्ये आंघोळ करायला तिथे परवानगी नाही आहे. सगळेच हे धर्म अहिंसेची शिकवण देतात. जैन धर्मामध्ये तर टोकाची एक कृती आपल्याला बघायला मिळते. एखाद्या ठिकाणी बसायचं असेल तर त्या बसायच्या जागेला साफ केलं जातं, पण ते साफ करताना तिथं एखादी मुंगी असेल तर तिला सुद्धा इजा पोचू नये याच्यासाठी मोराच्या पिसापासून पिच्ची बनवली जाते आणि त्या पिच्चीनं ती जागा अगोदर साफ केली जाते. गौतम बुद्धांनी तीच शिकवण दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी हीच शिकवण आपल्याला दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते प्रत्येक गोष्टीला आपल्याला संदेश देत असताना निसर्गाचा दाखला घेत संदेश आपल्याला देतात. जल दिसताच डुबकी मारिती, वृक्ष दिसताच फेरी घालती, आटणारे जल वटणारे झाड हेच जयाना भावती, ते तुम्हास कसे जाणती कुडल संगम देवा. प्रत्येक ठिकाणी ते पुढची शिकवण देत आहेत. नदीमध्ये स्नान करून पावित्र्य मिळवायचं, झाड दिसलं फेऱ्या मारायच्या, हे आटणारं जल आहे वटणारं झाड आहे, अशा गोष्टीला कुठे तुम्ही जाताय. निर्विकार अशा गोष्टीची पूजा करण्यासाठी एक आध्यात्मिक बैठक लागते. ती बैठक मिळवण्यासाठी काही विशिष्ट कष्ट घ्यावे लागतात. तोपर्यंत सामान्य माणूस टिकू शकत नाही. म्हणून आपल्याला एक लिंगरूपी प्रतीक दिलेलं आहे आणि तिथेच आपण भक्ती केली पाहिजे. त्याच्यासाठी या सगळ्या कर्मकांडाचा सुद्धा अट्टास धरण्याची काही गरज नाही. अशा प्रकारची आपल्याला शिकवण या सगळ्या याच्यातून मिळते. ते आपण आज बऱ्यापैकी विसरून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पुढे जातोय. निसर्गाची किमया कशी आहे हे त्यांच्या वचनातून आपल्याला कळतं. विनाश कसा होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि याचं भान आपल्याला नाही आहे. बोलताना आपण बऱ्याच वेळा बोलतो जीवन नश्वर आहे,
अरे जीवन नश्वर आहे तर एवढं का गोळा करायला लागलास? उत्तर कधी आपण शोधायच्या भानगडीत पडत नाही, पण बोलताना मात्र बऱ्यापैकी बोलून जातो. एका वचनामध्ये ते म्हणतात, पळभरात हो अवघ्या क्षणभरात हो. मला हे वचन फार आवडतं. पळभरात हो अवघ्या क्षणभरात हो, पापणी लवते न लवते तोच क्षणार्धात हो. संसाराची उत्पत्ती स्थिती आणि माती हो. संसाराची उत्पत्ती स्थिती आणि माती हो, निमिष मात्र सगमगते संसाराची कांती हो. कुडल संगम देवा तू निर्मिलेली माया, जशी वाहत्या मेघांची छाया. जे सगळं आपल्या भोवती आहे, ज्याचा आपण सोस करायचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे कसं आहे, ढग जाताना आपल्यावर सावली पडल्यासारखं आहे. इतकं ते क्षणिक आहे किंवा एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातंय. याची कायम आपल्या मनामध्ये एक जाणीव असली पाहिजे. अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला त्याच्यातून मिळतात. माणसानं सच्शील असलं पाहिजे, ते सांगत असतानाही त्याचे दाखले आपल्याला मिळतात. मात्र शरण दसरय्या, ज्यांना वृक्षमित्र म्हणूनच ओळखलं जातं, त्यांचं वचन जे आहे ते वचन पाहण्यासारखं आहे. आणि तिथं ते देवाला चॅलेंज करतात, त्याचं देवत्व चॅलेंज करतात. आणि इतकं हे लिंगायत धर्माचं मोठेपण आहे की त्यांनी देवाला सुद्धा सांगितले. आणि हा बंडखोरपणा पुढे जो आलेला आहे तो संत तुकारामांच्या मध्ये मला दिसतो. आणि म्हणून मला खूप वेळा वाटतं किंवा तोरो सरांनी त्यांच्या लिखाणामधून ही गोष्ट बऱ्यापैकी दाखले देत सिद्ध केले की बसवेश्वरांचं जे कार्य होतं तेच पुढे वारकरी संप्रदायानं नेलं. ते कसं ते आपण पुढच्या टप्प्यात बघू. मात्र दसरय्यांचं जे वचन आहे ते, फुल हे झाडाचे मूल त्याची शोभा. फुल हे झाडाचे मूल त्याची शोभा, ते तोडण्याचा अधिकार मला न तुला. देवालाच सांगतायत थेट. फुल कुणाचं मूल आहे? झाडाचं मूल आहे. ते तोडायचा अधिकार मलाही नाही आणि तुलाही नाही. गळून पडल्यास करीन समर्पण तुला. गळून पडल्यास करीन समर्पण तुला. केले जरी अर्पण कोमेजलेले फूल, पूजेत हस्तक्षेप तुझा नाही चालणार. गळलेलं फूल, सुकलेलं फूल तुला वाहिलं म्हणून तू जर रागावशील, चिडशील तर ते चालणार नाही. तरीही केल्यास हस्तक्षेप, जर तू चिडलास, तू हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर तुझं देवत्वच उरणार नाही. तरीही केल्यास हस्तक्षेप, नाही उरणार तुझे देवत्व. आणि पूजिला विना राहील का तुझ्यात देवत्व. साकडे कोडं घातले, पूजा केली तर देव आहे म्हणतील, पूजा नाही केली तर तुझं देवत्व संपून जाईल. आणि पूजा करताना तू जर त्याच्यात हस्तक्षेप केला, माझ्यावरती रुसायचा प्रयत्न केला, रागवायचा प्रयत्न केला तर तुझं देव पण राहणार नाही. दोन्ही बाजूनं कोडं टाकलंय. आणि पुढे ते सांगतात, ते फार महत्वाचं आहे. पूजेत केल्यास आशा व्यक्त, पूजेत केल्यास आशा व्यक्त, होशील देवा तू साधा भक्त. तुझ्यात आणि साध्या भक्तात काही फरक राहणार नाही. तुझं देवत्व जर टिकवून ठेवायचं असेल तर तुला जे मी अर्पण करेन ते तू स्वीकारलं पाहिजे, तू मान्य केलं पाहिजे. इतका साधा भक्तिमार्गाचा संदेश या वचनातून मिळतो. आणि याच्यामध्ये देवाला फुलसुद्धा तोडून वाहू नये अशा प्रकारची शिकवण मिळते. मात्र आज मी ज्यावेळेस सकाळी फिरतो त्यावेळेस बघतो, जिथं जिथं फुलं आहेत ती झाडं वाकवून वाकवून तोडतात. सांगलीमध्ये काही वेगळा अनुभव असेल असं समजायचं कारण नाही. सांगली आणि कोल्हापूर जवळजवळ आहेत आणि संस्कृती साधारण एकच आहे. तर हे सगळं जे आहे ते इतकं मनापासून सांगितलंय. दसरय्या तर किती कनवाळू वृत्तीचे होते. तर त्यांचं हे वागणं, कर्मकांडात स्वार्थ ज्यांचा दडलेला आहे त्यांना पटणारं नव्हतं. म्हणून एकदा त्यांनी त्यांच्यावरती, त्यांना जीवेच मारायला एक गुंड पाठवला. मोठं मल्ल त्याचं नाव. पाठवलं, त्याला काय गुंडाला सुपारी दिली, त्यानं त्याचं काम करायचं ठरवलं. तो त्याचा धर्म आहे. सुपारी घेतल्यानंतर काम पूर्ण करायचं हा त्याचा धर्म. तो गेला, मारलं, मारलं. इतका मार लागला की दसरय्या जमिनीवर आडवे पडले. इतकं मारल्यावर हा काय जगतो का, हे आता मेलं असं समजून तो निघाला. त्यावेळेस दसरय्या
त्याला म्हणतात की बाबा रे, मला इतकं मारून तुझे हात दुखत असतील, तुझे हात दाबून देऊ का? हे ऐकल्यावर त्या मोटमल्ला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली आणि तो लिंगायत धर्मामध्ये प्रविष्ट झाला. ही संस्कृती, हा कनवाळूपणा, ही शिकवण या धर्माची आहे. अनेक गोष्टी या शरण साहित्यातल्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये सुद्धा या गोष्टी यांना कशा आकलन झालेल्या असतील. एका वचनामध्ये, ते पण दसरे यांचंच आहे, पृथ्वीचा अंश अंग होऊन, जलाचा अंश शुक्र शोणित होऊन, तेजाचा अंश भूक होऊन, वायूचा अंश जीवात्मा होऊन, आकाशाचा अंश ब्रह्मरंध्र होऊन, हे 5 गुण असेपर्यंत सुख दुःख सुटत नाहीत. ते सोडले पाहिजेत. हे वचन आणखी दीर्घ आहे, मी फक्त त्याच्यातला निसर्गाशी कनेक्टेड भाग फक्त घेतला. हे सोडवत नाहीत म्हणजे ही पंचमहाभूत, ज्याला हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं, आपल्या संस्कृतीमध्ये याला पंचमहाभूत मानलं जातं. त्या पंचमहाभूताचं एक एक रूप आहे. ते रूप घेऊन आपलं शरीर बनलेलं आहे आणि या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत हे सुख दुःख आपल्यापासून सुटत नाही. अशा प्रकारचं ह्या पंचमहाभूतांचा सुद्धा विचार करून जी शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची अशी मांडणी शरण साहित्यामध्ये आपल्याला दिसते. फुलारी महाराजांना यांचं सुद्धा एक वचन निसर्गाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. बाहेर खुडून बाहेरच पूजल्याने ना फल ना प्रयोजन न सुख लाभे पहा. त्यांनी जवळपास 8 पुष्प एका वचनामध्ये सांगितलेले आहेत. सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळगणे प्रथम पुष्प. पहिलं पुष्पच काय सांगितलंय बघा, सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळगणे, त्याला मारायचं नाही. आणि अहिंसा किती पराकोटीची असते हे महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या एका गोष्टीत सांगितलं जातं. महात्मा गांधी शांतिनिकेतनमध्ये असताना ते संध्याकाळच्या वेळेस बाहेर फिरायला जायचे, शांतिनिकेतनच्या परिसरात फिरायला जायचे. महात्मा गांधी तयार होऊन आले आणि हॉलमध्ये बसले. रवींद्रनाथ टागोर काही येतच नव्हते बाहेर. मग बराच वेळ झाला म्हणून महात्मा गांधी उठले आणि आतमध्ये डोकावले. तर हे आपले नट्टापट्टा चालू होता, केस विंचरणं, दाढीतून कंगवा फिरवणं वगैरे चालू होतं. ते त्यावेळेस काही बोलले नाही, त्यांचं होऊ दिलं. बाहेर आले आणि म्हणले, का हो इतका वेळ का? तर काही नाही म्हणले, बापूजी तुम्ही अहिंसा म्हणता ना? तर म्हणले हो. अहिंसेचा आणि याचा काय संबंध वेळेचा? तर म्हणले, मी बाहेर ज्यावेळेस फिरायला येईन त्यावेळेस मला बघितल्यानंतर कुणाला अगली वाटू नये, मी सुंदर दिसावं, मला पाहिल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटावं, याच्यासाठी मी तयारी करत होतो म्हणले. एखाद्याला वाईट दिसणं किंवा एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल असं वागणं हे सुद्धा अहिंसेमध्ये बसत नाही, असं त्या दाखल्याला घेऊन सांगितलं जातं. तर पहिलंच पुष्प त्यांनी जे सांगितलेलं आहे, सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळगणे प्रथम पुष्प, याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी या दोन्ही गोष्टी येतात. हे प्रकर्षानं पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर्वेंद्रिय निग्रह करून राहणे द्वितीय पुष्प. आता ह्याचा परत पहिल्या गोष्टीशी संबंध येतो. सर्वेंद्रिय, जीभ हे एक महत्त्वाचं इंद्रिय आहे आणि जे सगळं चालतं ते जिभेच्या चोचल्यासाठी चालतं. निसर्गातलं पहिलं अतिक्रमण हल्ली सुरू होतं ते जिभेच्या चोचल्यासाठी होतं. चांगला ऑक्सिजन मिळाला पाहिजे ह्याचे चोचले कोणाला पूर्वावेश वाटत नाहीत, पण चव चांगली पाहिजे याचा अट्टास मात्र धरला जातो. तर सर्वेंद्रिय निग्रह करून राहणे द्वितीय पुष्प, सर्व अहंकार विसरून शांत चित्त राहणे तृतीय. हा महत्त्वाचा भाग आहे, अहंकार विसरून. जे मी म्हटलं की आज आपली जीवनशैली बदलत बदलत आपण स्वतःच्या आनंदासाठी जगायचं सोडून आपण आनंदी आहोत किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलोय हे जगाला दाखवण्यासाठी सगळं काही करतो, ते सगळं ह्या अहंकारातून येतं. शेजारणीनं 150 लिटरचा फ्रीज घेतला, काय 200 लिटरचा फ्रीज. तिनं एका खोलीला AC लावला, काय आमच्या तिन्ही बेडरूमला AC. हे सगळं जे येतं ते सगळं एक प्रकारच्या अहंकारातून येत आहे. सर्व व्यवहार निरसून निर्व्यवहारी राहणे चतुर्थ, दुर्भाव प्रकृती नाशून सद्भाव बाणविने पंचम पुष्प, जेवून उपवासी अनुभवून ब्रह्मचारी होणे षष्टम. जेवून उपवासी
अनुभवून ब्रह्मचारी. आणि पुढे संत तुकारामांच्या शिकवणीमध्ये एका अभंगामध्ये याचा भाग येतो. तो वचन साहित्याचा भाग म्हणून येत नाही, मात्र हीच शिकवण आपल्याला तिथे सुद्धा सापडते. जेवून उपवासी अनुभवून ब्रह्मचारी होणे षष्टम पुष्प, असत्य विस्मरून सत्यभाषी होणे सप्तम पुष्प, सकल प्रपंच निरसून शिव ज्ञान संपन्न होणे अष्टम पुष्प. हे 8 पुष्प सांगितलेत, मात्र त्यातली पहिली शिकवण, दुसरी शिकवण, तिसरी शिकवण ह्या ज्या आहेत, या 3 शिकवणीतून तुम्ही निसर्गाचा कमीत कमी हानी करण्याचा आपल्या आहारशैलीमध्ये अवलंब केला पाहिजे. अशा प्रकारचं अप्रत्यक्ष सांगणं मला सापडतं. तेच त्याच्यातून त्यांना अभिप्रत असलं पाहिजे. त्यांचं निसर्गाचं निरीक्षण इतकं अफलातून होतं की ज्या गोष्टी आजही सर्वसामान्य माणसाच्या आकलनात नसतात किंवा विज्ञानाचे काही शिक्षक जर सोडले तर त्यांच्याशिवाय इतरांना माहीत नसतात, अशा गोष्टीसुद्धा त्यांच्या वचनातून सापडतात. गर्भधारणा होता विंचूचा अंत निश्चित. बघा, हे विज्ञानात सांगितलेलं सत्य आहे. विंचू, नर आणि मादी यांचं मिलन झालं की त्यातला नर मरतो. फलधारणा होता केळीचा अंत निश्चित. आपल्याला ते माहीत आहे, तर केळीला एकच फूल बाहेर पडतं आणि ते आल्यानंतर ते खांब ज्याला म्हणतो आपण, तो काय पुढे कामाचा राहत नाही. ह्या गोष्टीतलं केळीचं मला विशेष वाटत नाही, मात्र विंचवाचं निरीक्षण फार जबरदस्त आहे. रणी पाठ दाविता योद्ध्याचा अंत निश्चित, मनहीन होता भक्ताचा अंत निश्चित. भक्तिमार्गाचा संदेश शेवटी देत असताना सुद्धा निसर्गातलं असं सूक्ष्म निरीक्षण त्यांचं बघायला मिळतं. आणखी खूप अशा प्रकारच्या सगळ्या शरण साहित्यामध्ये रचना आहेत, वचनं आहेत की ज्याच्यातून निसर्गस्नेही राहण्याचा आपल्याला शिकवण दिलेली आहे, धडा दिलेला आहे. आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्याने बघत नाही. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला राहून राहून हाच वाटतो की आपण स्वार्थ अंगामध्ये इतका भिनवला. आता हे शरण साहित्यामध्ये जे आलं तेच पुढे वेगळ्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय म्हणून पुढं विकसित झालं. तो सुद्धा या लिंगायत धर्माचाच एक भाग असल्यासारखं, कारण इकडे कुठलाही भेदाभेद नाही. कर्म कोणतंही असो त्याला त्या काळामध्ये सुद्धा, जात कोणतीही असो, रोटीबेटी व्यवहार इथं मान्य आहे. रोटीबेटी व्यवहार याच्यामध्ये मान्य केलेला आहे. आज करतो का नाही हा प्रश्न मी कोणाला विचारणार नाही आहे. मूळ धर्माच्या शिकवणीतलं मी बोलतोय. वारकरी संप्रदाय तेच सांगतो. पंढरीला जाऊन पंढरीच्या पाया पडलेला लहान मुलगा असेल किंवा कुठल्याही जातीपंथाचा माणूस असेल, त्याला पुढचा माणूस वाकून नमस्कार करतो आणि नमस्कार केलेल्याला पुढचा नमस्कार करतो. अद्वैत नातं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याचं मूळ याच्यात सापडतं. महात्मा गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर या दोघांच्या शिकवणीमधून जो आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो किंवा त्यांच्या वचनातून जे आपल्याला सांगितलेलं आहे, मी सांगतोय म्हणून तुम्ही सत्य मानू नका, तर तुम्ही ते अनुभवा. स्वतःला बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या कासेवरती ते तपासून पहा आणि पटलं तरच स्वीकारा. वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम जे आहे ते महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. हा एवढा वेळ आज आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे आम्ही तशा पद्धतीनं पडताळणी करत नाही. हे खरं दुर्दैव आहे. हे आपण टाळायला पाहिजे. काय करतोय आज आपण? 20-1 वर्षापूर्वीपर्यंत कोल्हापूरमध्ये सुद्धा संध्याकाळी फॅन लावावा अशी फेब्रुवारीमध्ये परिस्थिती नसायची, मार्चमध्ये परिस्थिती नसायची. फॅन लावला जायचा तो मे महिन्यामध्ये. आत्ता मात्र 12 महिने फॅन लावावा लागतो. हे दुर्दैव आहे. निसर्ग इतका बदललेला आहे. का बदलला आहे? प्रत्येकाला वेग पाहिजे, प्रत्येकाला घाई झालेली आहे, प्रत्येकाला सगळं आपल्या मनाप्रमाणे पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय नष्ट करतोय आपण हे कुणालाच भान राहिलेलं नाही. आजच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लोकसत्तामध्ये कोणी बातमी वाचली नाही वाचली मला माहीत नाही, मात्र 8 दिवसापूर्वीच्या शुक्रवारच्या लोकसत्तामध्ये संपादकीय पानावरती खाली बातमी आलेली होती. अमेरिकेमध्ये रिफ्लेक्ट ऑर्बिटल नावाची एक कंपनी स्थापन झाली आहे. रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही कंपनी काय करणार आहे तर आकाशामध्ये साधारणपणे 54 ते 60 फुटाचे आरसे नेऊन वर ठेवणार आहे.
664 किलोमीटर उंचावरती. आत्ता आपण बसतोय, आपल्या दृष्टीनं आपल्या संस्कृतीतून आपल्याला जी शिकवण मिळाली त्या दृष्टीनं सूर्य मावळलेला आहे. मात्र आपल्या डोक्यावरती एक साधारणपणे 500 किलोमीटरच्या वर गेल्यानंतर सूर्यप्रकाश असतो. तिथं नेऊन हा सॅटेलाईट ठेवायचा, त्याचा कोन ॲडजस्ट करायचा आणि तो कोन ॲडजस्ट केला की पृथ्वीवर सूर्यप्रकाश येईल. रात्रीचा सूर्यप्रकाश पृथ्वीवर उपलब्ध करून घ्यायचा. अशा प्रकारचा तो प्रयोग आहे. हा सूर्यप्रकाश आज ज्या रेटला त्यांनी विक्रीला ठेवला आहे, कुणाकुणाला घ्यायचं आहे त्याने नोंदणी करा. म्हणजे अगोदरच बुकिंग केलं तर सवलत, तशा दरामध्ये $5,000 1 तास मिळणार आहे. म्हणजे साधारणपणे आजच्या भाषेमध्ये 4.5 लाख रुपयाला 4.5 लाख रुपयाला 1 तास मिळणार आहे. हे काय श्रीमंताचे चोचले असतील त्यांनी घ्यावा नाही घ्यावा ज्याचा त्याचा भाग आहे. मात्र साध्या विद्युत दिव्याचा शोध लागला आणि माणसाचं निसर्गाचं जे घड्याळ होतं ते घड्याळ आम्ही बिघडवून टाकलं. निसर्गाचं घड्याळ बिघडवलं, त्याच्यातून फायदा कुणाचा झाला तर कारखानदारांचा झाला. 3 शिफ्टमध्ये काम चालू ठेवता यायला लागलं, कारखान्यातल्या मशीन चालू ठेवायला लागल्या. त्याच्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं, त्यांचा नफा वाढला. कामगाराला त्याने पगार दिला असेल जास्त, नसेल दिला जास्त, पण माणसाचं जैविक घड्याळ बिघडलं. आता या कामगारांना सुरक्षित जाण्यासाठी येण्यासाठी रात्रीचे रस्ते पाहिजेत. ते रस्ते डांबराचे आले. रस्ते डांबराचे आले, पण एका कामगाराचा मृत्यू साप चावून झाला. मग रस्त्यावर दिवे पाहिजेत. रस्त्यावर दिवे लावले, रस्ता वाढवायचा आहे, गर्दी झाली. मग सगळी जुनी झाडं तोडा आणि नवीन झाडं लावा. बरं, नवीन झाडं लावताना कुठली लावायची तर आपल्याला जसा वेग आवडतो तसं झाडंसुद्धा वेगानं वाढलेली आवडतात. म्हणून विदेशी वाहनाची असोत किंवा कुठलीही असोत, वेगानं वाढणारी झाडं लावायची. म्हणून आफ्रिकन ट्युलिप असेल, त्याच्यानंतर तुमचं बदामाचं झाड असेल, अशा प्रकारची झाडं जी फास्ट वाढतात, फास्ट ग्रोईंग प्लांट म्हणून लावायची. त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याचा कधीच विचार करायचा नाही. निसर्गामध्ये माणूस करतो त्या हस्तक्षेपाचा परिणाम फार वर्षांनी लक्षात येतो. भारतामध्ये 1971-72चा दुष्काळ पडला आणि त्या 72च्या दुष्काळामध्ये पाणी टंचाई फार नव्हती. मी तो दुष्काळ आठवतो मला आत्ताही. साधारणपणे 11 पुरुष खोल विहिरीमध्ये उतरून वाटीनं घागर भरायची आणि नंतर आई येऊन ती घागर वर त्या 11 पुरुष विहिरीला असणाऱ्या पायऱ्यावरती घेऊन वर जायची. अशा परिस्थितीत का होईना पाणी होतं. आज आमच्याकडं पाणीच पाणी आहे, पण प्यायचं पाणी मात्र नाही आहे. आम्ही त्या विहिरीतलं आणलेलं पाणी जसंच्या तसं पिऊ शकत होतो. आम्हाला कुठलाही आजार होत नव्हता, बाधा होत नव्हती. आज पाणी आमच्या कृष्णामाईत भरपूर आहे, मात्र ते पाणी आम्ही पिऊ शकत नाही प्रक्रिया केल्याशिवाय. आणि तिथलंच काय, शेतातल्या विहिरीतलं पाणी आम्ही पिऊ शकत नाही, कारण त्याच्यावरती आमचा विश्वास नाही. शेतामध्ये आम्ही इतकी तणनाशकं टाकतो, इतकी खतं टाकतो, इतकी कीटकनाशकं फवारतो की आत्ता त्या कीटकनाशकं तणनाशकं याच्यातला फक्त 10% भाग पिकासाठी वापरला जातो. 90% जमिनीवरती पडतो आणि तो 90% पुन्हा पाण्याबरोबर पाण्याचा अंश म्हणून उतरतो. पाण्याची बाटली आपण घेतो, पाणी पितो आणि रस्त्यावरून जाताना ती गाडीतून बऱ्याच वेळा बाहेर टाकतो. त्या प्लॅस्टिकचं पुढं काय होतं याचा विचार होत नाही. ते पाण्यामध्ये हळूहळू मिसळतं आणि आत्ता माशाच्या शरीरातून मायक्रोप्लास्टिक माणसाच्या शरीरात यायला लागलेत. मांसाहार त्या दृष्टीनं वर्ज्य, पण शेतात सुद्धा प्लॅस्टिकचे अंश चाललेत आणि शेतातल्या पिकातून सुद्धा असे प्लॅस्टिकचे अंश येऊ शकतात. याच्याबद्दल विशेषतः पालेभाज्या फळभाज्यामधून येऊ शकतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मात्र या गोष्टींचा विचार करायचा कोणी? आम्हाला वेळ कुठे आहे? आम्ही कसं करणार? हा प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न आहे. त्याच्या पुढे म्हणतो आम्ही सगळेच असं करतात, मी एकट्यानं केलं म्हणून काय होणार आहे? बोरवेलच्या बाबतीत तेच झालं. ते उदाहरण मला सांगायचं आहे, त्याच्यानंतर मी थोडंसं समारोप करणार आहे. बोरवेलच्या बाबतीत तेच झालं. 72च्या दुष्काळामध्ये पाणी असं इतक्या कष्टानं काढावं लागत होतं, म्हणून बोरवेलचं तंत्रज्ञान आपल्याकडे अमेरिकेतून आलं. बोरवेल घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 100-150 फूट खोललं तरी पाणी मिळत होतं. हातपंप होता. हातपंप हापसायचे कष्ट पडतात म्हणून आम्ही त्याच्यावरती मोटर बसवली. पाण्याचा वेगानं उपसा सुरू केला. नंतर बोरवेल कोरडी पडली म्हणून आम्ही आणखी खोल बोरवेल घ्यायला सुरुवात केली. तिथं 100-150 वर्षापूर्वी गेलेलं पाणी आम्ही उपसा करायला लागलो. आता
त्या ठिकाणी बऱ्याच वेळा निर्वात पोकळी होती किंवा ते बोरसुद्धा आणखी 1-2-3 वर्ष चालतं आणि नंतर कोरडं पडतं. मग आम्ही 700 फुटाला जातो, 800 फुटाला जातो. इतक्या खोल जातो की परभणी जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी बोर खोल घेत 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 माणूस इतक्या खोल गेला की खालून गरम लाव्हा रस बाहेर आल्यासारखा एकदम फवारावरती आला आणि त्याची ती बोरवेल घेणारी मशीन त्या आगीमध्ये जळून गेली. इतका आमचा स्वार्थ आम्हाला पुढे जायला अतिरेक करायला भाग पाडायला लागलाय. तर ह्या बोरवेलचं तंत्रज्ञान वापरून आम्ही आमच्या शेतात बोर घेतलं, माझ्या घराजवळ बोर घेतलं. मी त्यातलं पाणी वापरतो. किती वापरतो? माझ्या गरजेपुरतंच वापरतो. किती खोलीवरून घेतो? शासनाचा नियम आहे 200 फुटापेक्षा जास्त खोल बोर घ्यायचं नाही. ज्यांच्याकडे शेती असेल त्यांनी विचार करावा, आपण ह्या शासनाच्या नियमाचं पालन केलं का? कोणी खोल घेतले मी विचारत नाही, मी इथं तपासणी करायला पण नाही आलेलो. तिथलं पाणी आम्ही उपसायला लागलोय. सगळी जमीन आपली ड्राय व्हायला लागली. आणि मग अमेरिकेतही हेच चालू, भारतातही हेच चालू. 2 मोठे देश, आफ्रिकेमध्ये जंगल बऱ्यापैकी असल्यामुळं तिथं एवढी परिस्थिती भीषण नाही, पण ह्या 2 देशामध्ये मोठ्या प्रमाणात बोरवेल घेऊन शेतीला पाणी तिथलंच वापरायला लागलं. किती वापरलं जातं तर बोरवेलचं पाणी शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्याच्या 70% पर्यंत आत्ता वाढलंय. तर हे पाण्याचा अमर्याद जमिनीतून उपसा करणं सुरू झालं आणि हे कधी लक्षातही आलं नसतं. 2016 मध्ये शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की पृथ्वी थोडी कल्ल्यासारखी असते. भूगोलाचे कोणी शिक्षक असतील तर त्यांना परफेक्ट माहीत असेल किंवा शाळेत आपण शिकलेलो जर बघितलेलं असेल तर लक्षात येत असेल, पृथ्वी अशी थोडी कललेली आहे आणि अशी कललेल्या अवस्थेत ती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. तर ती हिचं जे कलनं आहे ते जास्त झालंय हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. मग हे का कलली जास्त याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेस शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की 2000 साली पहिल्यांदा जमिनीत पाण्याचा साठा किती आहे याचं एक्झॅक्ट मोजमाप सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून नासानं काढलेलं होतं. ते घेतलं. 2016चं एक लक्षात आलेल्या त्या वर्षीचं पण दरवर्षी काढतं नासा हे. 2016 साली ज्यावेळेस पृथ्वी कल्ली हे लक्षात आलं त्यावेळेसचा मॅप घेतला आणि बघितलं तर भारत आणि उत्तर अमेरिका या 2 देशामधून, फक्त भारत आणि अमेरिका या 2 ठिकाणामधून जमिनीतून पाणी उपसा केलंय आणि त्याचं त्याच वर्षी पुनर्भरण झालेलं नाही. अशा पाण्याचं वस्तुमान 7180 गिगाटन भरलं. 7180 गिगाटन. 1 टन म्हणजे 1000 किलो आणि गिगाटन ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस 7180 वरती 12 शून्य द्यायचे. एवढं पाणी उपसलं ज्याचं पुनर्भरण झालं नाही. त्यामुळं पृथ्वीचा केंद्रीय मध्य जो होता तो मध्य हल्ला आणि तो हल्ल्यामुळं पृथ्वीचा अंश कलला. सांगलीकरांना काही फरक वाटला नाही, कोल्हापूरकरांना काही फरक वाटला नाही, मान्य आहे. पण उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध असे 3 टप्पे आपण तिथल्या पर्यावरणीय परिसंस्थेवरून केलेत. ह्या कल्ल्यामुळं शीत कटिबंधातला शेकडो किलोमीटरचा परिसर समशीतोष्ण कटिबंधात, समशीतोष्ण कटिबंधातला शेकडो किलोमीटर परिसर हा उष्ण कटिबंधात गेला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या उलट प्रक्रिया घडली. उष्ण कटिबंधातला शेकडो किलोमीटरचा भाग समशीतोष्णमध्ये, समशीतोष्णचा शीतमध्ये गेला. त्या ठिकाणी राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचं काय झालं? माझ्याकडे उन्हाळा वाढला, माझ्याकडे उकाडा वाढला, त्याच्या मुळाशी जाऊन कारण शोधून उपाययोजना करण्यापेक्षा मी भौतिक संसाधनं कशी मिळतील आणि भौतिक संसाधनामध्ये माझं सुख कसं टिकेल याचा विचार करत राहिलो. मात्र निसर्गाचा हा विचार केलेला नाही. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं सुखकर जीवन जगण्यासाठी जास्त पैसे कसे मिळवायचे, पुढच्या पिढीसाठी ते कसे टिकवायचे, याच्यामध्ये जी लूट चालवलेली आहे ही लूट कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि ही शिकवण आपल्याला निसर्गस्नेहाची शिकवण, या संस्कृतीतली मूळ शिकवण, कर्मकांडामध्ये सुद्धा जी निसर्गाची हानी होती ती टाळून निसर्गस्नेही जगण्याची शिकवण ही महात्मा बसवेश्वरांच्या इतकी सुस्पष्टपणे इतर कोणीही दिली नाही.
तो वारसा आणि वसा पुढे संत साहित्यामध्ये शिरलेला आहे. आणि इथंच अशा रचना आहेत, वचनं आहेत, ज्याच्यामध्ये निसर्गातल्या एखाद्या घटनेचा दाखला दिलेला आहे आणि मग पुढे भक्तिमार्गाची शिकवण आपल्याला दिलेली आहे. नैतिक अधिष्ठान, नैतिक बळ कसं राहील तुमच्यामध्ये, कसं निर्माण होईल याची शिकवण दिलेली आहे. तशा पद्धतीचीच शिकवण आपल्याला याच्यामध्ये संत साहित्यामध्ये दिसते. म्हणूनच इकडं निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करायला, अहिंसेनं वागायला शिकवलं जात असताना संत तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात, वृक्षवल्ली आम्हासी सोयरी वनचरे. माणसाचं गुणवर्णन करताना किंवा माणूस कसा ओळखावा हे सांगत असताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, झाडं ओळखावे फुले, जन ओळखावे फुले. किती सूक्ष्म निरीक्षण होतं. आणि पुढे कार्ल लिनियससारखा शास्त्रज्ञ ज्यावेळेस वनस्पतींचं वर्गीकरण करायला लागतो त्यावेळेस तो सुद्धा सपुष्प आणि अपुष्प वनस्पती असे पहिले 2 घटक पाडतो. इतकं या संत लोकांचं कार्य मोठं आहे, ते आपण ओळखलं पाहिजे. त्यांना संत म्हणा, महात्मा म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा, किंवा त्यांना सुद्धा काही नाही म्हटलं तरी चालेल, पण त्याच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्यातला एक पैलू तरी आपल्यामध्ये यावा याच्यासाठी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एकट्यानं करून काय होणार आहे असा विचार कृपा करून करू नका. कारण मी एकट्याने करून काय होणार आहे असा जर विचार करत राहिलो तर काहीच घडणार नाही. मी केलं तरच होणार आहे हा आत्मविश्वास आपल्या प्रत्येकात असला तरच हा निसर्ग टिकणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यासाठी जे ठेवायचं आहे. आणि ही शिकवण जी आहे ही शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली. त्याच्यानंतर अनेक महापुरुषांचे ज्यावेळेस मी दाखले बघतो किंवा त्यांच्या जीवनातले केवळ हाच पैलू मी तपासतो जास्त प्रकर्षानं, त्यावेळेस मला ही शिकवण प्रकर्षानं मिळत जाते. ही शिकवण आपल्या अंगी उतरावी. आपल्या मुलांच्यासाठी खूप चांगली प्रॉपर्टी करून ठेवायची. मुलंच स्वतः आत्ता कमवती झालेली असतात, तोपर्यंत आपण त्यांना पाहतच असतो. नातवंडासाठी काही जतन करून ठेवायचं तर ते अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याची तरतूद करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करायला पाहिजे. आणि ते प्रत्येकाला मुक्तपणे मिळणार आहे. पैसे देऊन ऑक्सिजन तयार करून मिळणार नाही आहे. पाण्याच्या बाटल्या आपण विकत घेऊन शुद्ध पाणी प्यायचा प्रयत्न करतो, पण ते पाणी किती शुद्ध आहे, त्याच्यात मायक्रोप्लास्टिक उतरलं आहे का ह्याची टेस्ट करून आपण कधी तपासून पिऊ शकत नाही आहे. तर अन्न, पाणी आणि हवा हे आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं मिळण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. थोडं तरी त्याच्यातला विरक्तीचा मार्ग, निसर्गाला हानी पोचवण्यापासून दूर जायचा मार्ग आणि खराखुरा भक्ती मार्ग जो बसवण्णांनी सांगितला, पुढच्या शरणांनी आपल्यामध्ये रुजवायचा प्रयत्न केला, तो अंगीकारायचा जर आपण प्रयत्न केला तर मला वाटतं आपण आपल्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी जे काही नुकसानीचं, त्रासाचं जगणं पुढचं होणार आहे ते इथून पुढं तरी निदान वाढवणार नाही. तशी एक नम्र अपेक्षा उपस्थित सर्व बंधू भगिनींच्याकडून मी करतो. या ठिकाणी मला बोलावलं, माझा विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.